देशात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. या 9 दिवसात स्त्रीरूपी देवीची 9 रूपं दिसून येतात. ऊर्जा, शौर्य, नेतृत्व, प्रेरणा, सामर्थ्यशाली अशा 9 रूपांचं दर्शन घडत असतं. अशाच एका देवी रूपाचं दर्शन घडलंय, जे एका सामान्य महिलेने प्रेरणा घेत, शौर्य दाखवत राष्ट्रसेविका समितीचे नेतृत्व केले. त्या म्हणजे लक्ष्मीबाई केळकर, म्हणजेच वंदनीय केळकर मावशी. हजारो वर्षांचं इस्लामी आक्रमण असो वा भारताची फाळणी, महिलांचं अस्तित्व कायम एखाद्या उपभोग्य वस्तूच्या रूपातच पाहिलं गेलं. यामागचं कारण म्हणजे महिलांची दुबळी मानसिक आणि शारीरिक स्थिती आणि नेतृत्वाचा अभाव. अशा वेळी महिलांच्या संघर्षमय जीवनातून सामर्थ्यमय जीवनाकडे घेऊन जाणाऱ्या वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांनी राष्ट्रसेविका समिती स्थापन करून हिंदू स्त्रियांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. हिंदू स्त्रियांना मातृत्वासाठी जिजाऊ माँसाहेब, कर्तृत्वाकरिता माता अहिल्यादेवी होळकर आणि नेतृत्वासाठी झाशीच्या राणीचा आदर्श ठेवण्याचा संदेश देणाऱ्या लक्ष्मीबाई केळकर यांचं महिला सुरक्षा, स्त्री शिक्षण, स्त्री दाक्षिण्य आणि महिलांच्या संघटनाचे कार्य प्रचंड आहे. बंगालच्या फाळणी दरम्यान स्वातंत्र्य सैनिकांचा राग प्रचंड उफाळून आला होता. लोकमान्य टिळकांची लेखणी इंग्रजांवर अक्षरशः आग ओकत होती. या दरम्यान नागपुरात कमलचा जन्म झाला. त्यावेळी कोणाला वाटलंही नसेल की ही मुलगी भविष्यात मातृशक्ती जागरणाची अभूतपूर्व कार्य करणारी संघटना स्थापन करेल. कमलची आई लोकमान्य टिळकांचे केसरी वर्तमानपत्र मोठ्याने वाचत असे. टिळकांचे तेजस्वी विचार कानावर पडणाऱ्या कमलच्या मनात राष्ट्रभक्तीची आग पेटणं हे स्वाभाविक होतं. या विचारांनी प्रभावित झालेल्या कमलने लहानग्या वयातच हुंडा न देता लग्न होत असेल तरच करेन, नाहीतर अविवाहित राहीन असा निश्चय केला होता. कमल 14 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे हुंड्याशिवाय त्यांचा विवाह वर्ध्याचे वकील पुरुषोत्तमराव केळकर यांच्याशी झाला. पुरुषोत्तमराव विधुर होते. त्यांना 2 कन्या होत्या. कमलच्या विवाहानंतर त्यांचं नाव लक्ष्मीबाई केळकर झालं. त्या एक आदर्श आणि जागरूक गृहिणी होत्या. त्यांनी आपल्या मुलींचा सांभाळ मायेने केला. पुढे त्यांना 6 मुलं झाली. टिळकांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या लक्ष्मीबाई घरात नेहमी स्वदेशीचा आग्रह धरत असत. दरम्यान आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी घरी शिक्षक ठेवणाऱ्या लक्ष्मीबाईंच्या मनात समाजाच्या सर्वच मुलींच्या शिक्षणाचा विचार डोकावला आणि त्यांनी बालिका विद्यालय उघडलं. असेच एका सभेत गांधीजी दान मागत असताना लक्ष्मीबाईंनी गळ्यातली सोन्याची साखळी काढून दानपत्रात टाकली. 1932 साली पुरुषोत्तमरावांचं निधन झालं. अशा परिस्थितीत त्यांनी संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळली. या दिवसांमध्येच त्यांची मुलं संघाच्या शाखेत जात असत. तिथून आल्यानंतर संघात शिकवलेल्या गोष्टी आपल्या लक्ष्मीबाईंना सांगत असत. मुलांच्या विचार आणि व्यवहारात संघाच्या विचारांनी आलेला बदल लक्ष्मीबाईंना भावला आणि त्यांनी संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची भेट घेतली. परंतु संघात स्त्रिया येत नाहीत हे हेडगेवारांनी समजावून सांगितलं. यानंतर लक्ष्मीबाई काहीशा निराश झाल्या, पण त्यांनी संघाच्या विचारांच्या प्रेरणेने महिलांसाठी वर्ष 1936 साली राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. समितीच्या कार्यविस्तारासोबत लक्ष्मीजींच्या नावाचा प्रचारही झाला. समितीच्या सेविका त्यांना वंदनीय मावशी म्हणत असत. 10 वर्षात राष्ट्रसेविका समिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. फाळणीच्या 1 दिवसापूर्वी मावशी सिंधच्या कराचीमध्ये होत्या. अशावेळी त्यांनी समितीच्या सेविकांना संघर्षाच्या परिस्थितीचा सामना करण्याची आणि स्वरक्षणाची आज्ञा केली. तसेच त्यांनी पाकिस्तानातील जमेल तेवढ्या विस्थापित हिंदूंना भारतात सुखरूप पाठवण्याची व्यवस्था सुद्धा केली. आपल्या कार्यविस्तारात त्यांनी बालमंडली, भजन मंडली, योगाभ्यास केंद्र, बालिका छात्रावास अशा अनेक प्रकल्पांची सुरुवात केली. लक्ष्मीबाई उत्तम वक्त्या होत्या. रामायण महाभारत कथांचं निरूपण करून त्यांनी जो निधी मिळवला त्याचा वापर त्यांनी समिती केंद्रांच्या स्थापनेसाठी केला. 27 नोव्हेंबर 1978च्या दिवशी नारी जागरणाच्या या अग्रदूत देवीने या जगाचा निरोप घेतला. आजही त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रसेविका समितीचे काम जगभरातल्या 25 देशात अविरत सुरू आहे.